नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, 7 ऑगस्टला मुलाखत यादी विथ इंटरव्ह्यूची यादी प्रसिद्ध झाली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आशा होती, अपेक्षा होती की आपली नावे त्या यादीमध्ये येईल. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आणि त्याच्यात सांगितलं की सर, आम्हाला सर्व संपल्यासारखं वाटत आहे. कोणीतरी एकदम टोकाच्या गोष्टी केल्या, म्हणजे अत्यंत निराश खिन्न झाले आणि ते म्हणू लागले की सर, आम्हाला सुसाईड करावंसं वाटते. पण त्यांच्यासाठी एक आशा आणि महत्त्वाची माहिती घेऊन या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. तुम्हाला काहीही कमेंट करायच्या असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, नंतरच कमेंट करा, लक्षात घ्या. बघा, मग आता विना मुलाखत यादी म्हणजे आणखी ज्या लिस्ट आहे त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू विना मुलाखत यादी हे आणखी जवळजवळ 4 याद्या बाकी आहे. आणि जेवढे मुलाखतीसह आणि विना मुलाखत जेवढे विद्यार्थी आतापर्यंत रिकमेंड झाले, याद्या लागल्या, भरल्या गेले, तेवढेच विद्यार्थी पुन्हा याच सेकंड टेटवरच त्यांना भरावे लागणार आहे. ते कोण कोण आहे, काय काय आहे, म्हणजे बघा, आणखी 4 याद्या बाकी आहे, महत्त्वाची गोष्ट. आणि त्या याद्या कोणत्या आणि त्या केव्हा लागणार हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. बघा, आपल्याकडे एक संधी आहे आणि या संधीमध्ये इथे बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, याच्यात बघा काय म्हणत आहे की पुढे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET नियोजित आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हे कोर्टाची नोटिफिकेशन आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET एक्झाम 2024, म्हणजे TET नाही आहे, त्यांना TET देता येईल. आणि त्याच्यानंतर TIITची गोष्ट बघा, TIIT एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये नियोजित आहे. म्हणून आपण या याद्यांची नक्कीच वाट पाहूया. पण या याद्यांची वाट बघत असताना आपला अभ्यासही प्रॉपर कंटिन्यू असणे हा मुद्दा जरुरी आहे. नाहीतर परत काय होईल, जसं मागे 31 जानेवारीला नोटिफिकेशन आली होती 2023ला आणि 22 फेब्रुवारीला पेपर सुरू झाले होते आणि 22 दिवसांचा फक्त वेळ भेटला. आणि मित्रांनो, वेळेवर अभ्यास तयारी होत नसते. म्हणून तुम्हाला सांगतो की याद्यांची वाट आपण नक्कीच बघूया. कोणकोणत्या याद्या आहेत त्या बघूया, किती किती जागा आहेत त्या बघूया. आणि तुमचे मार्क्स त्या ठिकाणी लॉक झालेले आहे. तुमचे मार्क्स त्या ठिकाणी लॉक झालेले असल्याकारणाने तुम्ही कितीही टेन्शन घेतलं तरी त्या टेन्शनमुळे तुमच्या यादीवर तुमचं नाव लिस्टमध्ये येण्यावर कोणताही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे त्या मार्क्सचं सेकंड टेटचं जे व्हायचं ते होणारच आहे. त्या याद्या कोणत्या आणि हे किती आहे, जागा किती आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहो. पण तत्पूर्वी सोबत एक विनंती आहे की तुम्ही समजा TET नसेल झाले, CTET नसेल झाले तर पुढे TETच्या अभ्यासाला सुरुवात करा आणि TIITच्या अभ्यासाला नक्कीच सुरुवात करा. नाहीतर मग जे बिगिनर असतील त्यांचा स्कोअर पुन्हा थर्ड टेटमध्ये जास्त दिसेल आणि मग तुमचा स्कोअर तुम्हाला कमी आलेला दिसेल. आणि आज जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे तीच परिस्थिती आपल्यावर भविष्यातसुद्धा येऊ नये म्हणून TET TIITच्या अभ्यासाला नक्की सुरुवात करा. अपडेट सोबतच घ्या, पाठपुरावा करूया, याद्या लागल्याच पाहिजे ह्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूया, पण सोबत अभ्यास सुरू ठेवा. त्यासाठी आपण आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता घेत असतो. त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी, सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन आणि महाराष्ट्रात सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, याच्यामध्ये सर्व विषयांचं कोचिंग आणि टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये. त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIIT 2024 सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह 1099 रुपयामध्ये. नंतर सरळ सेवा 999, पोलीस भरती 999. तुम्हाला कोणत्याही पेड बॅचसोबत
ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत. आपल्या बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल. ई बुक्स PDF सोबत मिळतील. मोफत टेस्ट सिरीज मिळेल. मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळेल आणि परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल. आपल्या क्लासेसच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET CTET पास केलेली आहे आणि 2022च्या झालेल्या टेटमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षक झालेले आहे. त्यांचे सर्व अभिप्राय, फोटोज, व्हिडिओज आपल्या यूट्यूबला टाकलेले आहे, कम्युनिटीला टाकलेले आहे आणि ते बघा आणि पुढे तुमची जागा निश्चित करण्यासाठी आताच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. चला आता कोणत्या जागा किती आणि कोणती यादी, तर हे लक्षात घ्या. आता जसं आता 10% जागा आपण कन्सिडर करूया, तर ही एक यादी आहे बघा. 10%ची यादी आहे. विना मुलाखत, विदाऊट इंटरव्ह्यू ची यादी आहे. 10% जागा, 3000+ वगैरे जागा या ठिकाणी यायला पाहिजे. आता हे सगळं जे सांगतो आहे मी ते ढोबळमानानं सांगतो आहे. तुमच्याकडे नक्कीच तुम्ही काही लोकांनी अभ्यासक्रमापेक्षा शिक्षक भरतीच्या म्हणजे प्रशासकीय बाबींचा अभ्यास जास्त केलेला आहे, तर त्यांना नक्कीच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. त्याच्यामुळे व्हिडिओला कमेंट करताना म्हणजे सर एवढ्या जागा आहेत तेवढ्या नाही, तुमचं चुकलं माझं बरोबर, मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो मित्रांनो की मी माणूस होय आणि माझं चुकू शकते. माझी चूक मला मान्य आहे, मीही चुकू शकतो. हे तुमचं म्हणणं जर असेल तर 100% ते खरं आहे. ठीक आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगतोय की तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती जास्त राहू शकते. फक्त एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी लक्षात घ्या आणि तुमच्यातला उत्साह जागवण्यासाठी या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत आहो. लक्ष द्या. बघा 10% जागांची यादी आहे. त्या 3000+ जागा आपल्याला आहे. तर ही झाली पहिली यादी, जी आपल्याला काय सांगा लागणे, विना मुलाखतीने लागणे, झडपीच्या जागा वगैरे, तर ह्या याच्यामध्ये येईल. सोबतच आता जे लागलेले आहे याच्यामध्ये म्हणजे जवळपास आपण बघतोय काय तर 60-65% लोकांनी जॉईनिंग घेतलेली आहे बघा. म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमध्ये जवळपास निम्म्याच्या जवळपास वगैरे जागा काय म्हणून सांगा रिक्तच राहिलेल्या आहे आणि बऱ्याच ठिकाणी महिला वर्गाने त्या ठिकाणी नियुक्ती घेतलेली नाही आहे. आपण बघत असतो तर रिक्त, अपात्र, गैरहजर ह्यांची यादी. आता हे प्रत्येकच रिक्त, अपात्र, गैरहजर आणि प्रत्येक राऊंडमधले आतापर्यंत जेवढ्या याद्या लागल्या म्हणजे पहिला राऊंड, कन्व्हर्जन राऊंड, रयतची यादी, नंतर ते ओपन कन्व्हर्जन, त्याच्यानंतर आता जी शेवटी लागलेली आहे मुलाखत यादी, या सगळ्या यादीमधला एकड जर शोधून काढला रिक्त, अपात्र, गैरहजर तर 5000± जागा आपल्याला येणार आहे आणि ह्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असणार आहे. हे सुद्धा आपल्या विद्यार्थी वर्गाने, अभियोग्यताधारक वर्गाने विसरता कामा नये, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. ही झाली दुसरी यादी. आता नंतर तिसरी यादी, हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, साधन व्यक्ती पदे म्हणून ती तिसरी यादी राखून ठेवण्यात आलेली आहे. तर हे साधन व्यक्तींची जागा जी आहे तर ही यादीसुद्धा जवळपास साधन व्यक्तीची यादी 4800+ पदांची आहे. तर ही एक यादी, ही तिसरी यादी, ही सुद्धा विनामुलाखतीची यादी लागणार आहे. म्हणून आशा सोडू नका. आणि त्याच्यानंतर परत एक गोष्ट मला ह्या ठिकाणी सांगायची आहे, ती म्हणजे कशी बघा, चौथी यादी माजी सैनिकची यादी आहे आणि ती 484+ जागा आहे. ही सुद्धा विनामुलाखतची यादी लागणार आहे. तर ह्या सर्व याद्या आहे. आता जर तुम्ही ढोबळमानानं हे कन्सिडर करतो म्हणाल आणि यांची जर बेरीज करतो म्हणाल तर हे 3000, त्याच्यानंतर 5 आणि 3 8000, 8 आणि 4 12, जवळपास 13000 आणि 13 हे 14000च्या आसपास काय होत आहे सांगा जागा जात आहे. म्हणून बऱ्याचदा आपण यूट्यूबला मेसेज बघतो की आणखी 14-15 हजार जागा भरल्या जाईल, तर ते बरोबर आहे. लक्षात घ्या, 14-15 हजार जागा नक्की भरल्या जाईल. पण ह्या भरल्या जाईल का? नाही. शिक्षक भरतीमध्ये इतर भरत्यांसारखं सहजपणे काहीच होत नसतं. त्यासाठी अभियोग्यताधारकांना खूप पाठपुरावा करावा लागतो. तुम्हाला अनुभव आहेच. साधी ॲड जरी, जाहिरात जरी करायची असेल तर पहिल्यांदा कोर्टात आपल्याला जनहितार्थ याचिका टाकावी लागते. याचिकेनंतर कोर्ट शासनाला आदेश देते की तुम्ही दरवर्षी TET करा, TIT करा. हे बघा इकडे दरवर्षी TET करा, TIT करा असा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे नोंद झालेलं आहे. सरकार सांगत आहे की आम्ही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET घेतो, डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये TIT घेतो असं सांगत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आतापर्यंत जेवढ्याही याद्या लागल्या त्या सरकारने आपसुकपणे लावलेल्या असं नाही आहे, शासनाने आपसुकपणे लावलेल्या असं नाही आहे, तर विद्यार्थ्यांनीच त्यासाठी जीवापाड प्रयत्न केलेले आहे. त्या सगळ्यांनी आपल्या परिश्रमाने याद्या लावून घेतलेल्या आहे. म्हणून या सर्व याद्यासुद्धा पुढे तुम्हाला लावण्यासाठी अत्यंत जीवापाड मेहनत, परिश्रम घ्यावी लागणार आहे. सातत्यानं भयंकर पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्याची अपडेट, पाठपुरावा, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, पाठपुरावा करताना अपडेट काय,
तर त्याचा मागोवासुद्धा घ्यावा लागणार की आपण जो पाठपुरावा करता त्याच्यावर वर्किंग होत आहे की नाही, त्याच्यावर काम चालू आहे की नाही, ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा पाहाव्या लागणार आहे, हे अजिबात विसरू नका. आणि परत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की निव्वळ पाठपुरावाच लक्षात घ्या आणि निव्वळ त्याच्याच मागे लागून बसणे. म्हणजे तुमची जर अशी इच्छा असेल की मी सेकंड टेटमध्येच लागलो पाहिजे, मार्क्स आपल्याला कितीही कमी असेल तरी कट ऑफ माझ्यापर्यंतच आला पाहिजे, अशी जर मानसिकता असेल तर ती पहिल्यांदा झुगारून द्या, ती पहिल्यांदा टाकून द्या. कारण तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही नक्कीच ह्या टेटच्या सगळ्या याद्यांचा निकाल लागल्यावर जर थर्ड टेटचा अभ्यास करणार असाल तर मला हे म्हणायचं आहे की असे होऊ नये की शेवटची यादी आणि काय थर्ड टेटची तारीख ही सारखीच येईल आणि त्यावेळेस जर चुकून त्या यादीमध्ये आपलं नाव नसेल तर तुम्ही थर्ड टेटसुद्धा गमावून बसाल, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी हे सांगत असताना की तुम्ही नक्कीच आपण अपडेट घेत राहू, अपडेट घेत असताना यादीकडे लक्ष ठेवू, पाठपुरावा करत राहू, त्यांना काम करण्यास भाग पाडू, अत्यंत भगीरथी म्हणा, शर्थीचे म्हणा प्रयत्न करू आपण या सर्व याद्या लागण्यासाठी. पण सोबतच मी असं म्हणणार नाही की तुम्ही 24 घंटे त्या पाठपुराव्याच्याच अपडेटच्याच मागं लागून राहा, तर त्यासोबतच तुमचा जो अभ्यास आहे तिसऱ्या टेटचा तो अभ्यास तुम्ही कंपल्सरी नक्की कंटिन्यू ठेवा, हे मला सांगायचं आहे. बघा इथे तुम्हाला स्पष्ट शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे बघा. आणि असे निगेटिव्ह बोलणारे लोक तुमच्यासोबत असतील, लक्षात घ्या. बरेच लोक काय म्हणून सांगा निगेटिव्ह बोलतीलही आणि ते तुमच्यासमोर असतील, ते काय सांगतील असं होईल तसं होईल, होणार नाही. दुर्लक्ष करा. 2022च्या TAITच्या वेळेससुद्धा 2017चीच भरती पूर्ण व्हायची आहे, तर 2022ची TIT कशी घेतील असे बरेच निगेटिव्ह बोलणारे होते. आपण 8 महिने अगोदर क्लास सुरू केला होता, तर बरेच आपल्यावर हसणारेसुद्धा लोक होते. पण त्याचंच फलित म्हणजे आता आपले 1000+ विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून झालेले आहे. बघा 8 महिने 9 महिन्यापूर्वीपासून आपण तयारी केलेली होती आणि जेव्हा जाहिरात आली त्या 22 दिवसामध्ये 12 घंटे 13 घंटे आपण कोचिंग करून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना 1000+ विद्यार्थ्यांना यादीमध्ये त्यांची नावे आलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो तिथे तुम्हाला 2017चा टॅब पाहायला मिळत आहे, 2022चा टॅब पाहायला मिळत आहे, तसंच पुढे 2022चा टॅब पाहायला मिळेल आणि 2024चा टॅब पाहायला मिळेल. म्हणून ते काम शासनाचं आहे. नोटिफिकेशन काढणे, याद्या लावणे. नोटिफिकेशन काढायला फक्त एकदा सिग्नेचर केल्यानंतर नोटिफिकेशन निघून जाईल. मला सांगा एका रात्रीतून 2, 4, 8, 22 दिवसातून तुमचा अभ्यास होईल का? अभ्यास नाही होणार. म्हणून मला कळकळीने एक सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही क्लास माझ्याकडे लावलाच पाहिजे असं मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही सेल्फ करा, कुठेही लावा, काहीही करा, पण ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आणि अपडेट्स घेत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. थर्ड टेटमध्ये नाही तर जे सेकंड म्हणजे निव्वळ फ्रेशर आहे, बिगिनर आहे, तर हे फक्त आणि फक्त थर्ड टेटवर फोकस करून जे अनुभवी आहात तुम्हाला 2017चा 22चा अनुभव आहे आणि तरीही आपण निव्वळ अपडेट्स आणि लक्षात घ्या अपडेट्स आणि या 2022वरच अवलंबून राहिल्याने आपला जर स्कोअर कमी झाला तर परतही तसंच होणार आहे. तसं अजिबात होऊ नये ह्यासाठी माझं तुम्हाला हे कळकळीचं सांगणं आहे, हे लक्षात घ्या. बघा TIT नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये आहे, तर ह्या दोन्ही परीक्षा आपल्याला गोल्डन चान्ससारख्या सुवर्ण संधीसारख्या समोर आलेल्या आहे. बघा तुम्ही असं गृहीत धरू शकता, तुम्हाला असं वाटेल की दादा जर नसत्याच तर काय झालं असतं, मग आल्या आहे ना तर आपण त्या संधीचं सोनं करणं अत्यंत जरुरी आहे, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलला MPSC TIT TET पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह असते दररोज सायंकाळी 5 वाजता. तिच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईब केल्याने नोटिफिकेशन येत नाही दादांनो, त्यासाठी तुम्हाला घंटीचं बटन दाबून ऑलवर प्रेस करावं लागेल, तेव्हा सर्व नोटिफिकेशन येतात. म्हणून ह्या मोफत बॅचच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरतीच्या सर्व अपडेटसाठी, स्पर्धा परीक्षांच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय आणि टेस्ट सिरीज सहित फक्त 999 रुपयात तुम्हाला मिळेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह 1099 रुपयात मिळेल. सरळ सेवा भरती संपूर्ण अभ्यासक्रम 999 रुपये, पोलीस भरती 999 रुपये. तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन झाली तर ऑनलाईन टेस्ट सिरीज, ऑफलाईन झाली तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. आणि सोबतच बघा बॅचमध्ये काय काय मिळेल हे मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो, लक्ष द्या सर्वांनी.
बघा आपल्या बॅचमध्ये काय मिळेल तुम्हाला, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल. सर्व विषय लाईव्ह होईल, सर्व विषय रेकॉर्ड होईल, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. बघा तुम्हाला लाईव्ह अटेंड नाही करणं झालं तर तेच सर्व विषय रेकॉर्डेड स्वरूपात मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF सगळं मिळेल त्याच्यात. मोफत टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, पेपर 1, पेपर 2, सोशल सायन्स, मॅथ सायन्स, त्यानंतर TIT सगळे पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. तब्बल बॅचचा कालावधी जो आहे 365 दिवसांचा आहे. तुम्ही व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून TET, CTET आणि TIT, TET CTETमध्ये हजारो प्लस विद्यार्थ्यांनी म्हणजे पास केलेला आहे आणि 2022च्या TITमध्ये 1000 प्लस विद्यार्थी आपल्या क्लासचे लागलेले आहे. त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो, त्यांचे अभिप्राय आपण यूट्यूबला टाकलेले आहे, यूट्यूब कम्युनिटीला टाकलेले आहे. तिथे तुम्ही बघा. आणि पुढच्या TITमध्ये शिक्षक म्हणून यादीमध्ये तुमचं नाव बघण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, या व्हिडिओच्या ॲपवरून म्हणजे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरून बॅच परचेस करा आणि पुढे तुमचं नाव यादीमध्ये निश्चित करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.